रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये वाढलेली झाडे झुडपे, अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। यातील समस्या तत्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। निवडणुका न झाल्याने महानगरपालिकेत 2 वर्षांपासून प्रशासक राजवट आहे। या राजवटीत जनतेला पुरेशा सुविधा देण्यात येत नाहीत। अशात रूपाभवानी स्मशानभूमीतच अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत। विजेचा अभाव असल्याने रात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे। 2 वर्षापूर्वी उद्योजक राम रेड्डी यांनी विद्युत दाहिनी दिली होती। ही विद्युत दाहिनी सध्या बंद असून त्याची दुरुस्ती आणि देखभाल महानगरपालिकेने केली नसल्याने नागरिकांना महागडे लाकडे विकत घेऊन मृतदेहाला अग्नी द्यावा लागत आहे। 2 वर्षे या विद्युत दाहिनीची देखभाल स्वतः राम रेड्डी यांनी केली आहे। या दाहिनीला आता 2 वर्षे 2 महिन्यांचा काळ लोटला आहे। या 2 महिन्यातच ही विद्युत दाहिनी बंद पडली आहे। त्याची दुरुस्ती महानगरपालिकेला करता येईना। यामुळे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। विद्युत दाहिनी बंद असल्याने लाकडांनी दहन करावे लागत आहे। यासाठी 5,000पर्यंत खर्च येत आहे। हे गरिबांना परवडत नाही। दहन करण्यासाठी असलेले 5 ही कठडे खराब झाले आहेत। आगीच्या दाहकतेमुळे कठड्यातून दगड लाल होऊन उडत आहेत। हे दगड अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना लागून ते जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही बाब महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तिलेउगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी याकडे लक्ष द्यावे। त्या दोघांनी स्मशानभूमीला भेट देऊन त्याची पाहणी करावी आणि सुविधा द्याव्यात अशी मागणी सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। त्या ठिकाणी मयत करायचं म्हणजे 4-5 हजार खर्च येत आहे। या राम रेड्डी साहेबांनी केलेला उपकार आमच्या महानगरपालिकेला असताना 500 रुपयामध्ये त्या विद्युत दाहिनीमध्ये टाकल्यावर या ठिकाणी जळून खाक होऊन त्याचे हाडं वगैरे घेऊन जात होते, परंतु सध्या तो बंद आहे। जर महिनाभर बंद असताना अधिकारी लोक जर लक्ष देत नसेल, माननीय आयुक्त साहेबांना आणि नियंत्रण अधिकारी व त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपण त्या ठिकाणी त्वरित विजिट द्या। 4 ते 8 दिवसाच्या आत सदर विद्युत दाहिनी जर चालू झालं नाही तर विद्युत दाहिनीच्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायला लागेल, याची नोंद घ्यावी। त्याच रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये सर्व धर्मीय लोकांचं या ठिकाणी स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी काही लोक जातात, काही लोक पुरत असताना त्या ठिकाणी जागा कमी आहे। आजूबाजूला जागा दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे। ते जागा कमी असल्यामुळं आम्ही जेव्हा मयत करायला जातो, आमच्या पाहुणे रावळे आमच्या मित्रमंडळीचं मयत करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मयत झाल्या असतात ते जर JCBनं खोदलं गेलं तर त्या ठिकाणी दुसरं मयत निघाल्यावर ते सोडून तिसरीकडे करावं लागतं आहे। ते सर्व लोखंडी बार या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि खाली कठडा वगैरे ढासळलेले आहेत। कठडा ढासळून त्या ठिकाणी ते आपले विटा ठेवलेले आहेत, परंतु जाळत असताना ते जर दगडं त्या ठिकाणी जाळल्यानंतर ते लाल होऊन जर दगड उडून त्या आलेल्या माहितीच्या लोकांच्या अंगावर पडून त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या ठिकाणी आपण स्वतः आयुक्त साहेब आणि कारंजे साहेबांना मला विनंती करायचं आहे, आपण स्वतः जावा। त्या ठिकाणी जे मक्तेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल आणि 5 जाळायचं त्या ठिकाणी कठडे 5च्या 5 खराब झालेले आहेत। त्या खराब झालेले मशीन जर त्वरित त्या ठिकाणी कठडे दुरुस्ती नाही झालं तर लोकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही।